नमस्कार मंडळी. तर आज आमच्याकडे चिकन आणि भाकरी आहे आजचा मेनू. आणि कोंबडी आहे ती मम्मींच्या मैत्रिणीने दिलेली आहे. दापोलीला गेलेलो त्या दिवशी मम्मींच्या मैत्रिणीने कोंबडी दिलेली, तर ती आता कापायला घेत आहोत. पहिले गाठ सोडा नंतर पकडा ना. गाईलास का तू? ती सोडा वरची. पिंकी दुपारी खायला या हिला. ती येणार आहे. हे पिंकी तिला माहित आहे आमंत्रण आहे मला आज. थोडंसंच आहे ना खोबरं. हो इथे उपमा करायला घेतलाय, भात शिजतोय आणि मसाल्याची तयारी करायला घेतली. करा चिकन आहे. त्यांची कोंबडी कापून झाली, पण उपमा अजून तयार काय झाला नाही. इकडे इकडे. सो चिकन कापून झालेलं आहे, माझा उपमा तयार झालेला आहे. पप्पा त्यांना मदत करत आहेत चिकन साफ करायला आणि मी इथे मसाल्याची तयारी करत आहे. चिकन शिजायला 1.5 तास लागलाय, तरी पण अजून चिकन शिजतच आहे. माहीत नाही का वेळ होतोय ते. सो 1.5 तास झाला इथे चिकन शिजतंय. इथे माझा अंड्याचा रस्सा झालेला आहे, भात झालेला आहे, भाकऱ्या झालेल्या आहेत. दुपारी मस्तपैकी सगळ्यांनी गावठी चिकनवर ताव मारला. मी मात्र अंड्याचा रस्सा खाल्ला, कारण मला गावठी चिकन आवडत नाही, कारण त्यात फक्त हाडं असतात खायला, बाकी काही नसतं. त्यानंतर संध्याकाळी मम्मींनी ओट्याखालचा सगळा पसारा काढला साफ करायला. त्या साफ करत होत्या, तोपर्यंत मी इकडे दिवाची बत्ती लावून घेतली. संध्याकाळचा इथे पोरांचा खेळ चालू झाला आणि मम्मींचे इथे सगळं ओटा वगैरे साफ करून झाला आणि उन्हात सुकवलेली सुकी मच्छी होती ती साफ करायला घेतली त्यांनी. पोरांना खेळता यावं म्हणून इथे हॉलेजन लावून घेतलेलं आहे. बाबांचा आहे माझा पहिला दसमी, सर्वात पहिला तुझ्यावर होतो तेव्हा मी. आज नाश्त्याला पास्ता बनवलेला आहे आणि या दोघी अजून झोपलेल्या आहेत. गावाला आल्यापासून आणि सुट्टी पडल्यापासून खूप उशिरा उठतात. इकडे मम्मींचं पापड बनवायचं चाललेलं आहे. आज तांदळाचे पापड आहेत. चांगले करायचे, चांगले मन लावून ठेवतो बघ अंदाज. बस जिऱ्यान द्या थोडे. जिरा आहे भरपूर आपली. हलवणचा आंब्याचा हवा असला तर व्हायचा घेऊन जा. चिरू कशी अशी चिरली तर चालतील काय? तसेच आहेत सगळे. अगं त्याच्यात तेल टाकायला सांगितलं होतं ना. बघ आधी तेल टाकायचं होतं. दोन का एक बस? 2 सांगितलं. 1 किलो पीठ आहे आपला. थोडं कमी टाकलं तरी झालं. क्यों तुम क्या कहती हो शिजुका? चिंता मत करना दोस्तों. ते तर माहित आहे मला.
असं ठेवलं तर चालेल. हां एक 20 मिनिटं घ्यायचं. आली ना मी. दुपारी पापड झाले आणि रात्री जेवणाला पाणीपुरी होती, त्यामुळे ते चटणी बनवायला घेतली. गोड इथे मी आंबट गोड चटणी बनवायला ठेवलेली आहे. मस्ती अंदाज समजायला आपल्याला. ताटं पण चांगली काढलीच घासायला रे देवा. कशात घेऊ मग?